रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना प्रचाराचा वेग वाढत असून उमेदवार गावोगावी वाड्या वस्त्यावर जाऊन गाव बैठक घेत आहेत। आज करंजाडी जिल्हा परिषद मतदारसंघातील गेली 50 वर्ष सापेगाव हे आमदार गोगावल्यांचा बालेकिल्ला असून या किल्ल्याला सोमनाथ ओझरडे यांनी सुरुंग लावत काही भाग आपला केला असल्याचे चित्र दिसत आहे। सोमनाथ ओझरडे यांनी सुकुमाळी येथे गाव बैठक घेऊन वचननामा जाहीर केला। यावेळी ग्रामस्थांनी एकमुखाने सोमनाथ ओझरडे यांनाच मतदान करून निवडून आणण्याची ग्वाही दिली। तर यावेळी श्रद्धा जाधव विधानसभा सहसंघटक विरार यांनी भाषणात बोलताना सोमनाथ ओझरडे हे भविष्यातील आमदार म्हणून निवडून येतील अशी मेघगर्जना ग्रामस्थांसमोर केली। जागृत महाराष्ट्र न्यूज, रामदास चव्हाण, महाड, रायगड। माझा नमस्कार आणि तुम्हा सर्व ग्रामस्थ मंडळांना देखील माझा नमस्कार। दादा मगापासून माझी ओळख करून देत आहेत वसई विरारवरून, पण माझी ओळख मी तुम्हाला सांगते। मी श्रद्धा दिलीप पैकर, नडगावची सून आहे आणि मी सोमनाथ भाऊंसाठी इथे खास प्रचारासाठी इथे आम्ही 5 दिवस 7 दिवस जे काय आम्ही राहणार आहोत ते भाऊंसाठी आलेलो आहोत। तुमचं सगळ्यांचं मनोगत मी ऐकलेलं आहे। भाऊंचे तुमच्यावर ऋण आहेत। पाणी म्हणजे जल, जीवन, हे भाऊंनी तुम्हाला जीवनदान पाण्याच्या स्वरूपात दिलेलं आहे। तुम्ही सतत वारंवार सांगितलेलं आहे, पण भाऊ का आपल्याला हवे आहेत आणि तुम्ही का मशालीला मतदान करायचं आहे एवढंच मला सांगायचं आहे। भाऊ यंग जनरेशन मधले आहेत, थोर मोठे लहान सर्वच त्यांना भाऊ म्हणत आहेत। भाऊ यासाठी हवाय, आपलं यंग जनरेशन आहे। आज तुम्हाला पाणी आले गावात, पण आपली लोक राहणारी किती आहेत तो गावात? फक्त आपली म्हातारे गोतारे आई वडील किंवा इथे ज्यांचा व्यवसाय आहे एवढीच लोक राहत आहेत। आपली लोक नोकरीसाठी का मुंबईला गेली? तर आपल्याकडे इथे उद्योग नाही, इथे व्यवसाय नाही, लोकांना कुठलेही साधन नाही। भाऊंना तुमच्यासाठी हे सर्व करायचं आहे। आपल्याला जे आपली लोक मुंबईला गेली आहेत, आपलं यंग जनरेशन गाव सोडून गेलं आहे, त्या यंग जनरेशनला त्यांना इथे आणायचं आहे। कशासाठी? तर त्यांना इथे त्यांना उद्योग द्यायचे आहेत, व्यवसाय द्यायचे आहेत, त्यांच्या हाताला काम द्यायचं आहे। आपला महाड तालुका हा कुठेतरी मागास राहिला आहे। आपल्याला मागे फक्त आणि फक्त 5वीला यायचं, कार्याला यायचं, आश्वासनं द्यायची, या व्यतिरिक्त कुठल्या नेत्यांनी इथे काही केलं नाही। स्वतःचं बक्कळ घर भरलेलं आहे। तुमच्यासाठी 1000 रुपये ही मदत करताना 10 वेळा विचार करणारा नेता आणि तुमच्या एका फोनवर तुम्हाला 2-2.5 लाख रुपये मदत करणारा नेता, हा तुम्ही कायम लक्षात ठेवला पाहिजे। भाऊ आपले जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडणुकीला उभे आहेत। त्यांचं 1 क्रमांकाचं बटन आहे। 1 क्रमांकाच्या बटनावर तुम्ही मशाल हे चिन्ह बघून तुम्ही मतदान करणार आहात याची पूर्ण आम्हाला खात्री आहे। पण भविष्यातला आमदार म्हणूनही भाऊ आहेत, हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे। कारण भविष्यात जिल्हा परिषद जिंकले की भाऊ आमदार होणार आहेत। जर आपल्याला खऱ्या अर्थाने महाड, रायगड, महाड, मानगाव, पोलादपूर सुजलाम सुफलाम करायचं असेल, आपले गेलेली जनता आपल्याला पुन्हा इथे आणायची असेल, आपली घरदारं भरलेली बघायची असतील, तर मला वाटतं